तुम्ही दैदिप्यमान महिला आहात, तुम्ही कौसल्या आहात, तुम्ही हनुमंतरायाच्या अंजनी आहात, तुम्ही आंबेडकराच्या भीमाबाई आहात, तुम्ही माझ्या भगवान प्रभू रामचंद्रजीच्या कौसल्या आहात, तुम्ही ज्योतिबाची सावित्री आहात, आणि म्हणून तुम्हाला परमार्थाची आवडण म्हणून या मंडपमध्ये येऊन बसलात. तुम्ही तुमच्या डीएनए मधनं रामाने जन्माला यावं, तुमच्या डीएनए मधनं कृष्णानं जन्माला यावं, तुमच्या डीएनए मधनं छत्रपती राजानं जन्माला यावं, तुमच्या डीएनए मधनं गगनगिरी महाराजाने जन्माला यावं, तुमच्या डीएनए मधनं धर्माचे रक्षक जन्माला यावेत, म्हणून तुम्ही धर्ममंडपामध्ये आहात महाराज. सोपा विषय नाही. आणि ज्या घराला परमार्थ कळाला त्या घरातला अनर्थ पळाला महाराज. परमार्थ म्हणजे नुसते डोळ्याचा परमार्थ, गळ्याचा परमार्थ, किती गंध लावला, किती वाऱ्या केल्या, किती मोठी शेंडी वाढली, याच्याही पेक्षा माझ्या जीवनामध्ये मला ज्ञानोबा किती कळाले, तुकोबा किती कळाले, शब्द किती कळाले, शब्दाच्या पाठीमागचा भाव किती कळाला, त्याचं नाव परमार्थ आहे. नाही तर परमार्थ म्हणजे भोळा त्याचा भाव, भोळा त्याचा देव, चला पंक्तीला भाकरी खायला, जमणार नाही. तुम्ही किती ब्रिलियंट आहात, तुम्ही किती शार्प आहात, तुमच्याकडे किती दूरदृष्टिकोन आहे. किती तुकोबराय कळाले आम्हाला, किती ज्ञानोबा कळाले, माय बापांनो किती गोरोबा काका कळाले, किती सेना महाराज कळाले, किती सावता महाराज कळाले. एक लक्षात असू द्या, ज्या घराला संत कळाले त्या घरातला दुःखाचा अंत झाला पोपटराव. म्हणून जगत असताना आम्ही किती मास्टर माइंड आहोत. परमार्थ म्हणजे तुका म्हणे कस जसा संत वारकरी आले दारात, वारकरी अजिबात